अमेरिकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केलेला आहे की भारत आणि पाकिस्तान आता युद्धबंदीसाठी तयार आहेत। एक अतिशय मोठा असा हा दावा आहे आणि ही महत्त्वाची बातमी आहे या क्षणाची, कारण गेले काही दिवस सातत्याने भारत पाकिस्तान तणाव वाढतच चाललेला आहे। एक एक दिवस एक एक पायरी वरची चढत असताना आता ही एक डी-एस्केलेशनच्या अनुषंगाने किंवा या सगळ्याला विराम मिळण्याच्या दृष्टीने कदाचित एक मोठी बातमी असू शकते, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केलेला आहे की भारत आणि पाकिस्तान युद्धबंदीसाठी तयार आहेत। अमेरिकेकडनं खरं तर सुरुवातीला या सगळ्या संघर्षाशी आमचा काही संबंध नाही असं स्टेटमेंट आलेलं होतं त्यांच्या उपराष्ट्रपतींचं। त्यानंतर आज त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये आपण कुठेतरी मध्यस्थी करू शकतो असं म्हटलेलं होतं, पण त्यानंतर या क्षणीची एक अतिशय मोठी बातमी अशी आहे की भारत पाकिस्तान आता युद्ध विरामासाठी तयार आहे। हा सगळा संघर्ष कुठेतरी दोन्ही बाजूंना थांबवायचा आहे आणि चर्चेच्या माध्यमातून किंवा पूर्णपणे शस्त्र खाली ठेवून पुढची सगळी वाट आपण निर्माण करू शकतो असा दावा इथे आता ट्रम्प यांच्या माध्यमातून करण्यात येतोय असं कळतंय। आणि गेले काही दिवस संघर्ष जो सातत्याने आपण बघतोय, संघर्ष वाढत चाललेला आहे, त्याच्यामध्ये जे नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाची माहिती आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। सोमेश, नक्की काय स्टेटमेंट आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं? आपण सोमेश यांच्याकडे लवकरच परत जाऊ, आपल्याला सगळे अपडेट्स या संदर्भातले माहिती होतील। रॉयटर्सकडनं ही बातमी आल्याची माहिती आहे। सोमेश आपल्यासोबत पुन्हा एकदा। सोमेश, नक्की काय माहिती आहे, काय बातमी आहे? रॉयटर्स यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार सध्या भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये इमिजिएटली सीज फायर होईल असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे। अर्थातच याविषयीची अधिकृत घोषणा ही पाकिस्तान आणि भारताच्या वतीने केली जाणं अपेक्षित आहे। त्यामुळे आज संध्याकाळी आता अगदी थोड्याच वेळात जे ब्रीफिंग मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि भारतीय लष्कराचं सुरू होणार आहे, तर त्या ब्रीफिंगमध्ये याविषयीची माहिती मिळेल असं कळतंय। परंतु सध्या अतिशय मोठी बातमी आणि ज्यावेळी या ब्रीफिंगचा अलर्ट आलाय भारताच्या वतीने सुद्धा, तर तेव्हा या अलर्टमध्ये एक गोष्ट सांगण्यात आली आहे भारताकडून, ती म्हणजे की आम्ही सुद्धा याविषयी ऑफिशियल अनाउन्समेंट करू। त्यामुळे आता भारताकडून ऑफिशियल अनाउन्समेंट नेमकी कशा संदर्भात होणार, ती इमिजिएट सीज फायर संदर्भात होणार आहे का, की ऑपरेशन सिंदूरच्या अल्टिमेट सस्पेन्शन विषयी, ऑपरेशन सिंदूर हे कन्क्लूड झालं अशा स्वरूपाची एखादी घोषणा ही भारताच्या वतीने होणार आहे, की केवळ भारताच्या वतीने सीज फायरची घोषणा होणार आहे?